करू नका चर्चा, एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही। शिवाजी पार्कमध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्र झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली। 1999 पासून 2014 पर्यंत सतत पवार साहेबांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी सत्तेत राहिला। 2019 ला पवारांनी पुलोल सारखा दुसरा प्रयोग केला सत्तेत राहण्यासाठी, मात्र शिवसेना फुटीमुळे तो प्रयोग फार काळ टिकला नाही आणि नंतर राष्ट्रवादी देखील एकसंघ राहिली नाही। राष्ट्रवादीचे देखील 2 गट झाले। आज त्याच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत असताना मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे। आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाली आहे। आधी काय घडलं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बघूयात। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय। गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद आहेत अशा बातम्या येत होत्या। त्यासोबतच जयंत पाटील लवकरच भाजपात येतील अशा वल्गना देखील मध्यंतरी भाजपच्या नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या। आता जयंत पाटील यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा देऊन दबाव तंत्राचा ते वापर करत आहेत की वर्धापन दिनी जयंत पाटलांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय असा प्रश्न उपस्थित राहतोय। हा जयंत पाटलांनी विचारपूर्वक टाकलेला डाव आहे एवढं मात्र नक्की। जयंत पाटलांनी मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी विनंती शरद पवार यांना केल्यावर सभागृहात एकच गोंधळ बघायला मिळाला। कार्यकर्त्यांनी नकारार्थी हातवारे आणि घोषणाबाजी केली। यातून जयंत पाटलांनी वर्धापन दिनी संधी साधली आणि मीडियामध्ये बातमी सोडली असं म्हणायला देखील हरकत नाही। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली आहे, 7 वर्षाचा कालावधी दिला, शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, आपल्याला बरंच पुढे जायचंय असं जयंत पाटील म्हणालेत। पक्ष पवार साहेबांचा आहे असं सांगून पक्ष माझा नाही, माझं पक्षात आता फार काही चालत नाही असं जयंत पाटलांना सांगायचं होतं का? नवी पिढी म्हणजे रोहित पवारांकडे जयंत पाटलांचा रोख होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात। पद सोडणार हे जवळपास जयंत पाटलांचं ठरलेलं दिसतंय, कारण त्यांनी 7 वर्षाच्या कार्यकाळात पक्षासाठी काय काय केलं त्याचा पाडा देखील वाचून दाखवला। त्यामुळे वर्धापन दिनी पाटलांनी राजीनामा अश्र सोडून आपली ताकद दाखवली, फुटेज मारलं आणि एक प्रकारे दबाव तंत्र देखील वापरलं। योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम पुन्हा एकदा जयंत पाटलांनी केलाय। आता जयंत पाटलांचा राजीनामा होतो का? नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आणि जयंत पाटील सत्तेत सहभागी होतील का, भाजपात जातील का, अजितदादांसोबत जातील का, हे प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतोय। यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।